तर आपण बघतो ब्रह्माजी, जसं बऱ्याच श्लोकांपासून ती चर्चा चालली आहे की ब्रह्माजींनी कशा प्रकारे सृष्टीच्या निर्मितीचं कार्य हाती घेतलंय. तर सुरुवातीला ज्यावेळी त्यांचा जन्म झाला, सगळीकडे त्यांना काळोख दिसतो, काही कळत नाहीये की ते कुठे आहे, त्यांचा जन्म घेण्याचा उद्देश काय आहे, त्यांचं उगमस्थान काय आहे, हे सुद्धा ब्रह्माजींना कळत नव्हतं. नंतर मग ब्रह्माजी त्या कमळ नाळेमध्ये प्रवेश करून त्यांचं स्वतःचं उगम काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करतात. पण तो प्रयत्नही देखील व्यर्थ ठरतो आणि मग शेवटी ब्रह्माजी तप करतात. आणि मग शेवटी भगवंताचं दर्शन प्राप्त केल्यानंतर भगवंताकडे आशीर्वाद आणि भगवंताने दिलेलं ज्ञान याच्या आधारे आता ते सृष्टी निर्मितीचं कार्य सुरू करत आहे. आणि असं वर्णन आहे भागवतामध्ये की प्रत्येक दिवशी ब्रह्माजींचं हेच काम आहे. ज्यावेळी ब्रह्माजी झोपी जातात, संपूर्ण सृष्टीचा प्रलय होतो आणि पुन्हा एकदा सकाळी उठून ब्रह्माजींना तेच कार्य करावं लागतं. तर विचार करा, एका क्षणासाठी जर आपण स्वतःला ब्रह्माजींच्या जागी ठेवलं तर काय परिस्थिती होईल आपली. समजा आजच्या या जीवनामध्ये मी एक संपूर्ण दिवसभरामध्ये संपूर्ण माझं साम्राज्य उभं केलं, एवढं कष्ट त्यासाठी घेतले आणि उद्या सकाळी बघतो तर काय होत्याच नव्हतं. अशीच काही परिस्थिती ब्रह्माजींची असते. तर म्हणून आमचे प्रचारक म्हणत होते की जे रूप गोस्वामी यांनी उपदेशामृत दिले आणि त्यामध्ये ते म्हणतात की उत्साहात निश्चयात धैर्य. याचं जर का ज्वलंत उदाहरण आपल्याला बघायचं असेल तर ते आपण ब्रह्माजींकडनं बघू शकतो. सृष्टीच्या निर्मितीपासून निर्मिती होईपर्यंत किती त्यांना संघर्ष करावे लागले आणि सृष्टी चालू असताना आणि सृष्टी प्रलय झाल्यानंतरही. तर म्हणून खरे धीर पुरुष आहेत ते ब्रह्माजी आणि आपले संप्रदायाचार्य म्हणून खूप गर्वाची गोष्ट आहे. त्यांनी आपली सेवा कधी सोडली नाही, एवढे प्रचंड अडथळे आले आणि त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत किती त्यांना अडथळे येत आहेत. तर आता भगवंतांकडे ज्ञान मिळालं, तपश्चर्या केली आणि आता भगवंतांकडून आशीर्वाद घेऊन सृष्टी निर्मिती म्हणजे प्रथम त्याचे जे चार मुलं आहेत त्यांना निर्माण केलं. सनत, सनातन, सनंदन आणि सनत कुमार. आणि त्यांना आज्ञा दिली की आता बाळांनो, जे माझं कार्य आहे, जे माझी सेवा आहे भगवंतांप्रती, त्या कार्यामध्ये तुम्ही मला सहाय्य करा. पण त्या ठिकाणी तिसऱ्या स्कंदामध्ये 12व्या अध्यायामध्ये तो श्लोक आलेला आहे. त्यामध्ये ब्रह्माजी आपल्या चार मुलांना उद्देशून म्हणताय की आता तुम्ही सेवा करायला सुरुवात करा, निर्मिती करायला सुरुवात करा. तर त्यासाठी तुम्हाला गृहस्थ आश्रमामध्ये पदार्पण करणं आवश्यक आहे. परंतु सरळ सरळ जे चतुष्कुमार आहेत त्यांनी काय दिला? नकार दिला. तर एक विचार येऊ शकतो की अरे, हे असं कसं शक्य आहे? ब्रह्माजींसारखे श्रेष्ठ पिता आजही आपल्या समाजामध्ये जर आज्ञाकारक मुलगा असेल तर ते खूप मोठं भाग्य आई वडिलांसाठी. आज्ञाकारी मुलगा. आणि प्रत्येकांना अपेक्षा असते की आमचं मूल एकदम आज्ञाकारक असावं. तसंच ब्रह्माजींची पण अपेक्षा आहे, त्यामध्ये काहीही चुकीचं नाहीये. पण तरीही हे जे चतुष्कुमार आहेत ते काय म्हणताय, आम्ही या गोष्टीमध्ये अजिबात आम्हाला इंटरेस्ट नाहीये. मग त्यांचा इंटरेस्ट काय होता ते आपण बघूया. तर श्रीमद भागवतम मध्ये तिसऱ्या स्कंदामध्ये जो 12वा अध्याय आहे त्यामध्ये वर्णन आलेलं आहे. तर आता ब्रह्माजी म्हणताय त्यांच्या मुलांना उद्देशून, तान बभाषे स वह पुत्रा प्रजा सृजित पुत्रका तन्नेच्छान् धर्मानो वासुदेव परायणः. तर यांनी नकार दिला. आणि ह्या तात्पर्यामध्ये या ज्या श्लोकाचं तात्पर्य आहे, तिसरा स्कंद 12वा अध्याय श्लोक नंबर 5, याच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद याचं कारण आपल्याला सांगतात की जे चतुष्कुमार आहेत त्यांनी नकार दिला, अवज्ञा केली आहे वडिलांची. पण त्यामागे कारण काय होतं? तर या श्लोकामध्ये एक विशेष शब्द आलाय, वासुदेव परायणा. तर भागवतामध्ये देखील इतर ठिकाणी पण हा शब्द येतो, वासुदेव परायण. एका ठिकाणी शब्द आलेला आहे श्रुती परायण, एका ठिकाणी शब्द आलेला आहे काम परायण. तर वासुदेव परायण म्हणजे काय? हे जे चतुष्कुमार त्यांच्या जीवनाचा एकमेव उद्देश होता आणि तो म्हणजे काय? भगवत प्राप्ती. आणि त्याशिवाय त्यांना दुसरं काही सुचत नव्हतं. आणि या तात्पर्यामध्ये प्रभुपाद संदर्भ देतात 11व्या
स्कंदामधील 5व्या अध्यायामधील 41वा श्लोक आहे, त्यामध्ये खूप प्रसिद्ध श्लोक आहे. तर त्या श्लोकाचा प्रभुपाद संदर्भ देतात की चतुष्कुमारांसारखे जे भगवत भक्त आहे, त्यांनी जरी अवज्ञा केली किंवा या समाजाशी निगडीत काही त्यांची कर्तव्य जर केली नाही, तरी सुद्धा त्यांना आपण हे समजू शकत नाही की यांनी या ठिकाणी चूक केली असं आपण म्हणू शकत नाही. तर त्या ठिकाणी प्रभुपाद संदर्भ देत आहेत या श्लोकाचा. देवर्षि भूताप्त नृणाम पितॄणाम न किंकरो नायं नृणं च राजं सर्वात्मनाये शरणं शरण्यां गतो मुकुंदं परिहत्य कर्तुम्. तर 11व्या स्कंदातील 5व्या अध्यायातील हा श्लोक आहे 41वा. या तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतायत की प्रत्येक व्यक्ती जन्मदाताच त्याच्यावरती काही ऋण असतात. तर या ठिकाणी 6 वेगवेगळ्या प्रकारच्या ऋणांची चर्चा प्रभुपाद करतायत. तर काय पहिलं ऋण? देव देव ऋण. आपण या पृथ्वीवर जगतो, परंतु आपल्याला बऱ्याचशा जीवनाच्या गोष्टी त्या कोण पुरवतं? सूर्यदेव, चंद्रदेव, वायुदेव, वरुणदेव, पवनदेव, या सगळ्यांचे आपण ऋणी आहोत. कोणाला म्हटलं तर देव ऋण. नंतर आहे ऋषी ऋण. जे ऋषी होऊन गेलेत आजपर्यंत, त्यांनी आपल्यासाठी काय दिलेलं आहे? शास्त्र दिले आहेत. त्यांचे जे साक्षात्कार आहेत ते आपल्याला दिलेत, जेणेकरून हे मनुष्य जीवन जगताना आपल्याला नेहमी योग्य दिशेचं भान राहावं त्यासाठी. नंतर आहे भूत. भूत म्हणजे काय? आपल्या आजूबाजूला जे प्राणी राहतात त्यांच्यापासूनही आपण बऱ्याच गोष्टी मिळवतो. गायीपासून दूध मिळवतो. थंडीचे दिवस असले तर आपण जे स्वेटर घालतो ते सुद्धा आपल्याला त्या मेंढीच्या केसांपासून मिळतं. तर असे बरेच पशु पक्षी प्राणी आहेत ज्यांच्यावरनं खूप काही गोष्टी आपण घेत असतो. तर म्हणून त्यांचेही आपण ऋणी आहोत. तर त्याला म्हटलेलं आहे भूत ऋण. नंतर आहे आप्त. आप्त म्हणजे काय? नातेवाईक. आपण नातेवाईक त्यांच्यावरही अवलंबून असतो. जेव्हा आपण कठीण परिस्थितीमध्ये असतो, आपण त्यांची मदत घेतो. तर म्हणून आप्त ऋण, आपले मित्र आणि नातेवाईक यांच्यावरही आपण अवलंबून असतो. म्हणून आपण त्यांचेही ऋणी आहोत. आणि म्हणून त्याला म्हटलं आप्त ऋण. नंतर म्हटलंय नृणाम. नृणाम म्हणजे काय? सोसायटी किंवा समाज. ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाचे देखील आपण ऋणी आहोत. कारण आपण एक समाजप्रिय प्राणी आहोत. आपण एकटं कुठं एकांतामध्ये राहू शकत नाही. जरी आपल्याला संपूर्ण सुख सुविधा दिला राहण्यासाठी, सांगितलं की सगळं काही मिळेल, तुला पाहिजे ते मिळेल, परंतु एकटं राहायचंय, कुणाशी बोलायचं नाही, कुणाशी आदान प्रदान करायचं नाही, शक्य आहे का? नाही. आपल्याला कुणीतरी सोबत लागतं. तर म्हणून या ठिकाणी निर्णाम म्हणजे काय? समाजाचे सुद्धा आपण ऋणी आहोत. आणि नंतर म्हटलंय पितृणाम, म्हणजे आपले जे पूर्वज आहेत ज्यांच्यामुळे आपल्याला हा देह मिळालाय, ज्यांनी जी संस्कृती दिली, ती शिकवण आपल्याला दिली, आणि त्या शिकवणीच्या जोरावर आपण आज या ठिकाणी उभे आहोत, जीवन यापन करत आहोत. म्हणून आपले जे पितृ आहेत, पूर्वज आहेत, त्यांचे पण आपण ऋणी आहोत. तर हे 6 प्रकारचे ऋण या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. परंतु या श्लोकाच्या पुढच्या ओळींमध्ये प्रभुपाद म्हणतायत की जरी 6 प्रकारचे ऋण असले तरी सुद्धा जर एखादा व्यक्ती कृष्ण भक्ती करत असेल, तरी त्याला या सगळ्या घटकांना वेगळं लक्ष द्यायची गरज भासत नाही. मग कुणी म्हणेल हे कसं शक्य आहे? तर त्यासाठी प्रभुपाद उदाहरण देतात. यथा तरोर्मूल निषेचनेन तृप्यन्ति तत्स्कंदभुजोपशाखा प्राणोपहारच्च यथेंद्रियाणां तथैव सर्वान् हनमच्युतेच्छा. तर खूप सुंदर उदाहरण देतात प्रभुपाद त्या तात्पर्यामध्ये. म्हणतात की जसं झाडाच्या मुळाला जर आपण पाणी घातलं तर ते पाणी, ते पोषण सगळ्यांपर्यंत पोहोचतं. झाडाच्या फांद्या, झाडाची मुळं, पानं, फळं, फुलं, सगळ्यांना. पण एखादा व्यक्ती म्हणणार की नाही नाही, मला ना फक्त त्या पानांनाच आंघोळ घालायची. कधी घालू शकतो, परंतु पानांना आंघोळ घालून त्या झाडाला पोषण मिळणार नाही. बुद्धिमान व्यक्ती कुठे पाणी घालेल? मुळाशी पाणी घालेल. म्हणून कृष्ण भक्ती करणं म्हणजे काय? झाडाच्या मुळाला पाणी घालण्यासारखं आहे. आणि म्हणून प्रभुपाद हे सुंदर उदाहरण देतात. अजून प्रभुपाद उदाहरण देतात, जसं
संपूर्ण शरीराचं पोषण करायचं असेल तर पोटाला जेवण घालणं योग्य आहे. जरी आपला कितीही आवडता पदार्थ असला तरी आपण तो कानांना भरवत नाही, आपण तो नाकाला भरवत नाही, आपण तो तोंडालाच भरवतो, जिभेलाच भरवतो. कारण आपल्याला माहिती आहे, इथे जर आपण भोजन केलं ते उदरापर्यंत जाईल. उदराला जर का पोहोचलं तर त्याचं पोषण संपूर्ण शरीराला मिळेल. आपल्याला प्रत्येक अवयवांना वेगळं पोषण देण्याची गरज भासणार नाही. आणि चैतन्य चरितामृतमध्ये देखील खूप सुंदर श्लोक आलेला आहे. त्यामध्ये म्हणतात, श्रद्धा शब्दे विश्वास हे सुदृढ निश्चय, कृष्ण भक्ती कैले सर्व कर्म कृत होय. तर मध्यलीलेमध्ये 22व्या अध्यायामध्ये 62वा श्लोक आहे. त्यामध्ये म्हणतात, श्रद्धा शब्दे विश्वास कहे सुदृढ निश्चय. तर आपली जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेपूर्वक आपण जे शास्त्रांचे शब्द त्यावरती विश्वास ठेवला पाहिजे आणि सुदृढ निश्चयाने काय केलं पाहिजे? कृष्ण भक्ती कैले सर्व कर्म कृत होय. जर आपण कृष्ण भक्ती केली तर इतर सगळ्या गोष्टी सुद्धा त्यामध्ये परिपूर्णता आपल्याला लाभेल. तर अशा प्रकारे या ठिकाणी चतुष्कुमारांना जी अवज्ञा केली त्यांच्या वडिलांची, त्यामागे कारण काय आहे ते प्रभुपादांनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. तर आता आपण जाऊया तिसऱ्या स्कंदामध्ये, 12व्या अध्यायामध्ये हा प्रसंग आहे. तर दिती आणि कश्यप म्हणे, दिती ही जी दक्षांची मुलगी, एक मुलगी आहे, आणि कश्यप, तर अवेळी गर्भधारणा केल्यामुळे, चुकीच्या वेळी गर्भधारण झाल्यामुळे आता दितीच्या गर्भामध्ये दोन असुरांनी आश्रय घेतलेला आहे. आणि कश्यप त्यांचे जे पती आहेत त्यांनी सांगितलं की तुझे हे जे दोन दोन मुलं आहेत हे कोण असतील, खूप भयंकर राक्षस होतील आणि संपूर्ण विश्वालाही त्रास देतील. तर हे ऐकून दिती माता जे आहेत त्यांना खूप पश्चाताप होऊ लागला. मग त्यांनी भगवान शंकरांची खूप क्षमा मागितली, क्षमा याचना केली आणि म्हटले आणि की खूप माझ्याकडनं चूक झालेली आहे. तर कश्यप मुनी त्यांचा तो पश्चाताप बघून त्यांना सांगितलं की जे घडलंय त्याला तर मी आता बदलू शकत नाही, परंतु एक वरदान मात्र मी देईल की तुझा एक नातू जो असेल तो खूप मोठा भगवत भक्त होईल. आणि ते कोण आहेत? ते आहेत प्रल्हाद महाराज. परंतु आता दिती मातेला कळलं की हे माझे जे दोन मुलं आहेत हे संपूर्ण विश्वाला, ब्राह्मणांना त्रास देणार आहे. तर म्हणून त्यांनी काय केलं, 100 वर्षे त्यांना गर्भामध्ये रोखून ठेवलं. आता 100 वर्ष झाले, परंतु त्याचा परिणाम काय झाला? संपूर्ण विश्वभरामध्ये एकच हाहाकार माजला. सूर्य चंद्र यांचं जे तेज आहे निष्प्रभ होऊ लागलं, सगळीकडे उत्पात होऊ लागला, अपशकुन दिसू लागले. आणि हे सगळं बघून जे देवी देवता आहेत हे कोणाकडे गेले? हे गेले ब्रह्माजींकडे आणि विचारू लागले की हे पितामह, हे काय चाललंय? त्यावेळी मग ब्रह्माजी त्यांना कथा सांगायला सुरुवात करतात की दितीच्या गर्भामध्ये, दिती मातेच्या गर्भामध्ये जे दोन व्यक्ती आहेत ते कोण आहेत. तर ते वर्णन करतात. याचं वर्णन तिसऱ्या स्कंदाच्या 15व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. तर एकदा जे चतुष्कुमार आहेत हे भ्रमण करत करत वैकुंठामध्ये प्रवेश करतात. तर तात्पर्यामध्ये देखील कृपा म्हणतात की ते खूप उच्च स्तराचे आहेत. त्यांचा आध्यात्मिक स्तर खूप उन्नत आहे आणि सगळ्या प्रकारच्या सिद्धी त्यांच्याकडे आहेत. तर म्हणून ते कुठे पोहोचले? आता वैकुंठामध्ये प्रवेश करत आहेत. तर वैकुंठामध्ये प्रवेश केल्यानंतर वैकुंठाचं जे वातावरण आहे त्याबद्दल त्यांनी तिथे काय बघितलं ते सुद्धा ब्रह्माजी वर्णन करतायत. तर आता एक प्रश्न मनामध्ये येऊ शकतो की आपण भगवत धामाचं वर्णन ऐकायला पाहिजे की नाही. तर आपल्यापैकी काही लोक म्हणतील की ऐकायला पाहिजे, पण काही जण म्हणतील की ऐकून काय फायदा आहे, आपल्याला माहिती आहे काय करायचंय, साधना आपली काय ती महत्वाची. तर आपण साधनेवरती जास्त लक्ष द्यायला पाहिजे. फक्त स्वप्न बघून काय होणार आहे की आम्ही एक दिवस वैकुंठामध्ये जाऊ, एक दिवस भगवतामध्ये जाऊ. तर दोन मत आहेत. एक जण म्हणतील की नाही, आपण साधनेवरती लक्ष द्यायला पाहिजे, आणि काही म्हणलं की नाही नाही, आपण तर भगवत ऐकायला पाहिजे. तर या ठिकाणी तर एक सुंदर उदाहरण देतात भक्तितीर्थ महाराज त्यांच्या पुस्तकामध्ये.
आणि हे मी नंदलाल प्रभू यांच्या तोंडूनच ऐकलेलं आहे. तर जसं एक कैदी असतो, एक प्रिझनर असतो आणि त्याला जेलमध्ये कोंडण्यात आलेला आहे. तर भक्तिवेदांत महाराजांनी काही पुस्तक लिहिलेत. त्या पुस्तकांचं नाव आहे प्रेयर सिरीज, बेगर सिरीज. म्हणजे एक भिकारी व्यक्ती सारखी कशी आपण याचना करायला पाहिजे, आणि त्यामध्ये खूप सुंदर उदाहरण देतात. तर त्यावेळेचा जो काळ होता, ज्यावेळी महाराज होते, तर ते आफ्रो अमेरिकन होते, आफ्रिकन होते, पण अमेरिकेमध्ये वाढले होते. आणि त्यावेळी अमेरिकेमध्ये खूप मोठा जातीवाद होता, आणि बऱ्याचशा आफ्रिकन लोकांना सेवक, शूद्र सेवक म्हणून कायमस्वरूपी एखाद्या मालकाच्या हाती संपूर्ण जीवनभर, नो सॅलरी, पगारावर नाही, फक्त याला मी स्लेव म्हणून विकत घेतलंय, म्हणून याच्यावर संपूर्ण मालकी हक्क माझा आहे, अशा प्रकारचं जीवन त्यांना कंठावं लागायचं. तर त्या ठिकाणाचं वर्णन करतायत महाराज, आणि त्यामध्ये सांगत होते प्रभूजी, की समजा एखादी असा व्यक्ती आहे जो आता कैदेमध्ये आहे. तर त्याला कैदेमधून बाहेर पडायचं असेल, तर त्याला दोन गोष्टींची आवश्यकता आहे. एक म्हणजे, जर प्रिझन मधून बाहेर पडायचं आहे, तर एक सुटका होण्यासाठी एक प्रॉपर प्लान त्याच्याकडे असला पाहिजे. तिथून निसटण्याचा त्याने एक चांगला प्लान बनवला पाहिजे. ही पहिली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, या तुरुंगाच्या बाहेर जे त्याचं आयुष्य आहे, प्रिझन मध्ये जो अडकलेला आहे, या तुरुंगाच्या बाहेरही एक जग अस्तित्वात आहे. त्याबद्दल त्याची अपेक्षा, त्याबद्दल त्याला हुरहुर लागली पाहिजे, की मला तिथे जायचंय. समजा एक प्रिझनर आहे, त्याने जर बाहेर जी रियालिटी आहे, या तुरुंगाच्या बाहेर जे जग अस्तित्वात आहे, त्याबद्दल त्याने कधी ऐकलंच नाही, तर तिथे जाण्याची त्याची इच्छा होईल का? नाही होणार. आणि दुसऱ्यामध्ये, जर तो एवढा घाबरलेला आहे की तो जो काही प्लान बनवेल, तर तो एकदम घाबरलेल्या परिस्थितीमध्ये असेल, तर काय होईल? कोणीतरी त्याला लगेच पकडणार. जे बंदी आहे, जे पहरेदार आहेत, लगेच त्याला पकडेल, कारण त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून त्यांना कळेल की अरे, याचं काहीतरी चाललंय म्हणून. तर म्हणून त्याने निर्धास्त राहायला पाहिजे, परंतु एक प्रॉपर प्लान बनवायला पाहिजे, कसं निसटायचं इथून. आणि त्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे, ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत, त्या ठिकाणी कसं जीवन उपलब्ध आहे, स्वातंत्र्य आहे, सगळीकडे आनंद आहे, मी एक स्वतंत्र जीवन जगू शकतो, अशा प्रकारची त्याची भावना असली पाहिजे. तर अगदी त्याचप्रमाणे आपण देखील या जगामध्ये काय आहोत? आपण या जगाचे बंदी आहोत. भौतिक जग हे तुरुंगासारखंच आहे. आणि म्हणून आपण या कैद्याप्रमाणे या ठिकाणी, आणि आपल्याला जर या भौतिक जगातून बाहेर जायचं असेल, तर आध्यात्मिक जगत कसं आहे ते ऐकणं आवश्यक आहे. कारण जर ऐकूच नाही, तर मग अशा ठिकाणी जाण्याची शक्यता काय होईल? आपण ज्यावेळी एखादी पिकनिक वगैरे जातो, काय ऐकून जातो? तिथे काय आहे? तिथे गेल्या लोकांचा अनुभव काय? तिथे त्यांनी काय बघितलं? या सगळ्याच्या आधारावरती आपण ठरवतो, की आपण सुद्धा यावेळी उन्हाळ्यामध्ये दक्षिण भारतामध्ये यात्रेला जाऊया. आपणही कार्तिक यात्रेसाठी जाऊया. पण केव्हा? तिथे काय घडलं, तिथे काय चांगल्या गोष्टी उपलब्ध आहेत, ते ऐकल्यानंतरच. त्याचप्रमाणे भगवत धाम नेमकं आहे काय, ते सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. आणि म्हणून भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. या अध्यायाचं नावच आहे की डिस्क्रिप्शन ऑफ स्पिरिच्युअल वर्ल्ड, भगवत धामाचं वर्णन. तर म्हणून आता आपण थोडं चर्चा करूया की भगवत धामामध्ये काय परिस्थिती आहे नेमकी. तर आता चार कुमार निघालेत भगवत धामाकडे, आता पोहोचलेत भगवत धामामध्ये. आणि आता बघूया त्यांच्या समोर काय परिस्थिती आहे, त्यांना काय चित्र दिसते त्यांच्या डोळ्यासमोर. तर या ठिकाणी आध्यात्मिक जगतात त्यांनी काय परिस्थिती बघितली, तर आध्यात्मिक जगामध्ये खूप चांगले मोठमोठे गार्डन्स आहेत, बगीचे आहेत. सगळ्या ठिकाणी अगदी प्रसन्न वातावरण आहे, कसल्याही प्रकारचं पोल्युशन नाहीये. आणि बरेच भगवंतांचे जे पार्षद आहेत, ते विमानामध्ये फिरत आहेत. परंतु सगळ्यांचं एकमेव लक्ष काय आहे? भगवंतांची प्रसन्नता, भगवंतांची सेवा, हे एकमात्र उद्देश आहे.
तर हे झालं तिथे फिरणाऱ्या लोकांबद्दल. पण तिथे फिरणाऱ्या प्राण्यांबद्दल काय? तर त्याबद्दल एक श्लोक या ठिकाणी आलाय, तर तो आपण बघूया. तर तिथील जे पशु पक्षी आहेत त्यांची काय मानसिकता आहे ते आपल्याला या श्लोकातून समजते. तर त्या ठिकाणी म्हणतायत ब्रह्माजी, पारावतान्निभृत सारस चक्रवाक त्यातु हंस शुकै तित्तरळी बर्हिणाम्य कोलाहलो विरमते चिरमात्रमुच्चे भृंगाधिपे हरिकथा इव गायमाने. हा तिसरा स्कंद, अध्याय 15 आणि श्लोक नंबर 18 या ठिकाणी आपण वाचत आहोत. तर या ठिकाणी अध्यात्म जगातील वेगवेगळे जे पक्षी आहेत त्यांची चर्चा होते. तर कोण आहेत तिथे? पारावत. तर या ठिकाणी बरेचसे जे शब्द मी उच्चारत आहेत यातील बरेचसे पक्षी आपण बघितले सुद्धा नाहीये. तर या ठिकाणी पारावत आहेत, सारस नावाचे पक्षी आहेत, चक्रवाक आहे, हंस आहेत, शुक, शुक म्हणजे काय? पॅरट. नंतर तित्तुरी नावाची पक्षी आहे, बर्हिणा म्हणजे काय? मोर. कोलाहल विरमते चिरमात्र मुच्चे. तर हे सगळे लोक काय करतायत? खूप सुंदर रीतीने भगवंतांचं गुणगान करतायत. परंतु हे सगळे पक्षी पक्षी भगवंतांची चर्चा करतायत, पण त्या ठिकाणी एका व्यक्तीचं आगमन होतं. तर ते कोण आहे? भृंगा, किंवा आपण त्याला म्हणतो भ्रमर. भागवतामध्ये 10व्या स्कंदामध्ये भ्रमर गीत म्हणून सुद्धा येतं. तर एक भ्रमर, त्याचं गाणं कसं असतं? भ्रमराचा आवाज हा ऐकायला एवढा सुमधुर नसतो. कोणालाही भ्रमराचं गाणं आवडत नाही. आणि त्या ठिकाणी कोण उपलब्ध आहेत? मोर आहे, पिकॉक आहे, पोपट आहे आणि इतर खूप श्रेष्ठ गाणारे पक्षी सुद्धा उपलब्ध आहेत. परंतु ज्यावेळी त्या ठिकाणी त्या भ्रमराचं आगमन होतो आणि ते सगळे बघतात की अरे हा भ्रमर सुद्धा भगवंतांचं गुणगान करू इच्छितोय, हे सगळे जण काय करतात? त्यांचं गाणं थांबवतात आणि त्या भ्रमराची प्रशंसा करतात की बाबा तू गा, तू पहिले गा, आम्ही सगळे शांत बसतो. तर या ठिकाणी तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की या पक्ष्यांमध्ये देखील बघा कशी भावना आहे, की हा एक निकृष्ट व्यक्ती आहे, त्याचं गाणं एवढं चांगलं नाहीये, आवाज चांगला नाहीये, पण तरी परंतु तो भगवंतांसाठी गाण्याचा प्रयत्न करतोय, भगवंतांचं गुणांचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतोय, सगळे त्याला पहिलं स्थान देत आहेत. तर ही भावना आहे त्यांच्यामध्ये. थोडं पुढे गेल्यानंतर ते बघतात की हे झालं, आता पक्ष्यांमध्ये काय चाललंय. आता बघूया जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये काय चाललंय. तर म्हणतात, मंदार कुंद कुरबोत्पल चंपकार्ण पुन्नाग नाग बकुलांबुज पारिजात गंधर्चिता तुलसिका भरणेन तस्या यस्मिन् तपसु मनसो बहुमानयन्ति. तर जसे त्या ठिकाणी विविध पक्षी आहेत, तिथं विविध झाडं झुडपे सुद्धा आहेत वेगवेगळ्या प्रकारची. तर त्यापैकी मंदार नावाचा वृक्ष आहे, कुरुबत्कल, चंपकार्ण, पुन्नाग, बकुल, पारिजात. पारिजात बद्दल आपण ऐकलेलं आहे सगळ्यांनी. एक पारिजात फूल, ते ज्यावेळी द्वारकेला आलं आणि त्याच्या सुगंधामुळे संपूर्ण द्वारकेमध्ये त्याचा सुगंध येऊ लागला. आणि मग सत्यभामादेवी म्हणतात की हा सुगंध येतो कुठून? तर त्यांना कळलं की नारद मुनींनी काय दिलंय, रुक्मिणी मातेंना पारिजातचं फूल दिलेलं आहे. तर ते मग भगवंतांकडे आग्रह करतात की मला पारिजाताचं फूल नव्हे, मला पारिजाताचं वृक्ष हवाय. आणि मग भगवंत सत्यभामादेवी यांना घेऊन स्वर्गामध्ये जातात आणि तिथून इंद्रांचं जे नंदन कानन नावाचं बगीचा आहे तिथून एक पारिजाताचं वृक्ष घेण्याचा प्रयत्न करतात आणि मग इंद्र भगवंतांवरती आक्रमण करतो. पण शेवटी भगवंत तो वृक्ष घेऊन येतात आणि वृक्ष तो सत्यभामादेवींच्या ज्या अंगणामध्ये, राजवाड्याच्या अंगणामध्ये, तर तो रोपण केला जातो. तर पारिजात खूप सुगंधी फुल आहे. तर एवढे सगळे सुगंधी पुष्प त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी म्हटलंय, गंधेरचिते तुलसिका भरणेन तस्या. परंतु सगळे जे लोक आहेत त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की तुलसी देवी यांचं महत्व काय.
तर सगळे सगळे जे हे सुगंधी पुष्प आहेत, ज्यांचा एवढा चांगला सुगंध आहे, ते कुणाला मान देत आहेत? यस्मिन तपसु मनसो बहुमानयंती. बहु म्हणजे काय? सर्वे. सर्वजण तुलसी महाराजांची महिमा काय हे जाणून आहेत आणि म्हणून त्यांना पहिलं स्थान देत आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी त्यांच्यामध्ये काय भाव आहे? कोणत्याही प्रकारची ईर्ष्या भाव नाहीये कोणामध्ये. व्यक्तींमध्ये आपण चर्चा नाही करत आहोत. आपण जे इतर झाडं झुडपं आहेत, सुगंधी पुष्प आहेत, त्यांची काय मनोभावना आहे याची चर्चा करतो. कारण भौतिक जगतामध्ये एकही गोष्ट अॅनिमेटेड नाही. सगळे जणांना चेतना आहे. एकही गोष्ट अचेतन नाहीये. कोणी म्हणू शकेल हे पुष्पांना, पुष्प थोडी बोलतात, पुष्पांना थोडी भावना असतात. असतात. आध्यात्मिक जगामध्ये प्रत्येक गोष्ट ही चेतन आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये चेतना आहे. आणि म्हणून त्यांची मनोभावना काय ती सुद्धा या ठिकाणी आपल्याला समजते. ओके, पुढे जातात आणि एक विचित्र दृश्य त्यांना दिसतं. काय दिसतं त्यांना? असं म्हणतात आध्यात्मिक जगामध्ये हजारो लाखो लक्ष्मी ज्या आहेत भगवंतांची सेवा करत आहेत. ब्रह्मसमिती आपण बघतो, लक्ष्मी सहस्त्रशत संभ्रम सेव्यमानं गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि. तर वैकुंठामध्ये हजारो लाखो लक्ष्मी ज्या आहेत भगवंतांची सेवा करण्यासाठी तत्पर आहेत. परंतु भगवंत हे तर आप्त काम आहेत. भगवंतांना कोणाकडनं अपेक्षा नसते की कुणी माझी सेवा करावी म्हणून. तर आता एवढे सगळे लक्ष्मी आहेत, मग भगवंतांचं ध्यान आपल्याकडे कसं केंद्रित करता येईल याचा ते विचार करतायत. तर मग काय करायचं? तर या ठिकाणी एक श्लोक आला, त्यामध्ये म्हणतायत, ब्रह्माजी सांगतायत ना सगळं. श्रीरूपिणी कोनयती चरणारविंदम लीलांबुजेन हरिसद्मनि मुक्त दोषा संलक्षन्ते स्फटिककुड्य उपेत हेम्नि सम्मार्जति वेदनुग्रहेण अन्यत्र. तर 15व्या अध्यायातील 21वा श्लोक आहे, त्यामध्ये म्हणतायत ते की ह्या ज्या सगळ्या ललना आहेत, लक्ष्मी आहेत, ते काय करतायत? आध्यात्मिक जगतामध्ये सगळीकडे असं वातावरण आहे, एवढे सुंदर सुंदर राजवाडे आहेत आणि कुठेही धुळीचा लवलेशही नाहीये. आपल्याकडे खूप धूळ असते, परंतु तिथे कुठेही धुळी नावाची गोष्टच नाही, अस्तित्वच नाहीये. पण तरी सुद्धा ह्या सगळ्या लक्ष्मीदेवी काय करतायत? झाडू मारतायत, कोणी पोछा मारतायत. का? तर भगवंतांचा एक कृपा कटाक्ष आम्हाला देखील मिळावा या दृष्टीने. तर जी लक्ष्मी देवी, जिला भाग्यलक्ष्मी म्हटलेलं आहे, जर लक्ष्मीदेवीची कृपा असेल तर व्यक्ती जीवनामध्ये संपन्नता प्राप्त करतो. परंतु तीच लक्ष्मी देवी, त्यांनाही भगवंतांची कृपा कटाक्षाची अपेक्षा आहे. कशासाठी? आनंदी राहण्यासाठी. आपल्याला अपेक्षा आहे लक्ष्मी देवींची आनंदी राहण्यासाठी, पण लक्ष्मी देवीला अपेक्षा आहे भगवंतांच्या कृपा कटाक्षाची. तर एवढं सगळं असून देखील या मोठमोठ्या लक्ष्मी ज्या आहेत त्या ठिकाणी एका मोलकरणी काम करतायत. उद्देश काय आहे? की भगवंतांनी माझ्याकडे एक लक्ष, कृपा कटाक्ष द्यावा. तर अशा प्रकारे ब्रह्माजी आध्यात्मिक जगताचं वर्णन करतायत. परंतु आता येणाऱ्या श्लोकामध्ये ब्रह्माजी एक शोकांतिका व्यक्त करतायत. एक 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 मनामध्ये खंत आहे ब्रह्मांच्या मनामध्ये. काय ती खंत आहे? ते म्हणतात, जिन्ना व्रजन्ति अगभिदो रचनानुवाद शृण्वन्ति अन्य विषया कुकथा मतिघ्नी यास्तु श्रुता हतभगैर्नुभिरात्त सारा तां तां क्षिपंत शरणेषु तमसु हंता. तर ब्रह्माजी म्हणतायत, एवढं सगळं आध्यात्मिक जगताबद्दल वर्णन आहे तरी सुद्धा भरपूर बहुतांश असे लोक आहेत भौतिक जगातील, ते कधीही आध्यात्मिक जगतांबद्दल चर्चा करत नाही. त्या ठिकाणी शब्द आलाय कुकथा. एक असते हरिकथा आणि एक आहे कुकथा. हरिकथा ही कथा, बाकी सब व्यथा. तर आपल्या सगळ्यांना चांगलं येतील माहिती, या जगतामध्ये ज्या काही कथा चालतात त्या शेवटी काय आहेत? व्यथा.
व्यथा, बाकी काहीही नाहीये. पण तरी सुद्धा बहुतांश लोकांची मानसिकता काय आहे, त्यांना त्या कुकथा ऐकण्यामध्ये रस आहे. त्याच्याने काय होतं ते सुद्धा ब्रह्माजी सांगतायत. तर या ठिकाणी शब्द आलाय कुकथा मतिघ्नी. मती म्हणजे काय? इंटेलिजन्स, आपली बुद्धी. तर ब्रह्माजी म्हणतायत की जे लोक या जगतातील तथाकथित विषयांबद्दल ऐकण्यामध्ये आपला वेळ घालवतात, त्यांची बुद्धी काय होते? कमकुवत होते. त्यांची विवेक बुद्धी नष्ट पावते. त्यांना हे कळत नाही की आपल्यासाठी श्रेयस्कर काय आहे, या भौतिक जीवनामध्ये आपण काय गोष्टी करायला पाहिजे, त्याचं तारतम्य त्यांना राहत नाही. आणि पुढे शब्द आलाय हतभगेर. म्हणजे काय? हत म्हणजे काय? नाश पावणं. हतभगेर म्हणजे काय? त्यांचं जे भाग्य सुद्धा आहे ते सुद्धा लोप पावतं. कशामुळे? या भौतिक जगातील विषयांबद्दल जर आपण चर्चा करत असू, तर आपल्या सोबत देखील असं होईलच. आणि मग पुढे काय? असे लोक कुठे फेकले जातात? यांचं काय? यांच्यासोबत काय होतं? हे लोक नरक लोकांमध्ये त्यांचं ना पाठवलं जातं. तर म्हणून त्या ठिकाणी ब्रह्माजी शोकांतिका व्यक्त करतात. खूप त्यांना खंत वाटते की एवढं सगळं डिस्क्रिप्शन आहे अं, आध्यात्मिक जगताबद्दल. 10व्या स्कंदामध्ये वर्णन येतं, यत्र न सर्व दुर्वैरा सहसा मृगन्ध गाधया मित्रांनी अजिता वासा. तर या ठिकाणी म्हटलं आहे की त्या ठिकाणी जे प्राणी राहतात, आता हे वृंदावनाचं वर्णन आहे. एक झाला अध्यात्म वैकुंठ म्हणजे जिथे नारायण राहतात, आणि वृंदावन म्हणजे जिथे कृष्ण राहतात. तर तिथेही काय परिस्थिती आहे, जे हे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये जे स्वाभाविक वैमनस्य असतं, जसं हरिण आणि वाघ, यांच्यामध्ये स्वाभाविक वैमनस्य आहे. हरिण बघितलं की वाघाला काय आठवतं? महाप्रसाद गोविंदे. पण कुठे? या भौतिक जगामध्ये. पण आध्यात्मिक जगामध्ये असं नाही होत. जरी स्वाभाविक वैमनस्य असलं तरी सुद्धा त्या ठिकाणी हरिण आणि वाघ एकमेकांना आलिंगन देतात. तर ही आश्चर्याची गोष्ट आहे. आणि याचं कारण काय आहे? मित्र आणि अजित वासा. तर अजित, भगवंताचं एक नाव आहे अजित. तर ज्या ठिकाणी भगवंतांचं वास्तव्य आहे, तिथेही फक्त हे आपल्याला बघायला मिळतं. आणि याचं उदाहरण आपण चैतन्य चरित्रामध्ये सुद्धा बघतो. ज्यावेळी चैतन्य महाप्रभू झारखंडच्या जंगलातून वृंदावनाकडे जायला निघतात, त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे परिस्थिती निर्माण होते. पशु पक्षी पाषाण विदारे. तर भगवंतांच्या उपस्थितीमध्ये तिथे सुद्धा जे हरिण आणि वाघ असतात, भगवंतांचं नामकीर्तन ऐकून भगवंताचा स्पर्श झाल्यामुळे ते सुद्धा जे स्वाभाविक पैमान असते ते विसरतात आणि एकमेकाला आलिंगन देतात. तर एवढं सगळं वर्णन आहे जे ऐकण्याजोगं आहे, तरी सुद्धा भौतिक जगातील बहुतांश लोक ते ऐकत नाहीत, आणि म्हणून ब्रह्मदेवांना खंत वाटतो. तर आता आपले चार कुमार प्रवास करत करत ते वैकुंठाचे 6 द्वार आहेत, तिथून ते पुढे जातात आणि आता 7व्या द्वारापर्यंत इथे येऊन पोहोचलंय. आणि हे आता शेवटचं द्वार आहे. आणि यांचा जाण्याचा उद्देश काय आहे? त्या ठिकाणी एका श्लोकामध्ये वर्णन आलेलं आहे की वैकुंठाचं ते वैभव बघून त्यांना कसल्याही प्रकारचं आश्चर्य होत नाहीये. जनरली जर आपण अशा एका ठिकाणी गेलो, जसं आपण वर्णन करतोय, तर आपलं लक्ष कुठे असतं? अच्छा, ओके, इकडे कोणतं मार्बल लावलेलं आहे, इथे कोणतं झुमर लावलेलं आहे, इथे कोणत्या प्रकारच्या टाईल्स यूज केलेल्या आहे, फर्निचर वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टींकडे आपलं लक्ष असतं. परंतु चतुष्कुमार जे वैकुंठामध्ये भ्रमण करतायत, परंतु त्यांचं लक्ष या सगळ्या गोष्टींकडे नाहीये. लक्ष कुठे आहे? की आम्हाला भगवंतांना भेटायचं आहे, भगवंतांना भेटायला चाललोय. तर अशा प्रकारे 7व्या द्वारापर्यंत ते आता येऊन पोहोचलेत आणि त्या ठिकाणी त्यांना 2 द्वारपाल दिसतायत. काहीसे ते रागामध्ये आहेत असं वाटतंय त्यांच्याकडे बघून. आणि जे प्रवेश करायला जातात तोपर्यंत काय होतं, हे जे कुमार आहेत त्यांना अडवतात. तर जसं त्यांना अडवलं जातं, हे जे आपले चतुष्कुमार आहेत यांना राग येतो की आतापर्यंत आम्हाला कोणी अडवलं नाही. आणि वैकुंठ म्हणजे काय? जसं
आपण या भौतिक जगतामध्ये नेहमी लोकांची अ, विभाजन करत असतो. मित्र आणि शत्रू अशा प्रकारे आपलं विभाजन असतं या भौतिक जगतामध्ये. ते माझ्याशी चांगलं वागतात ते माझे मित्र, ते माझ्या म्हणण्याप्रमाणे वागतात ते माझे मित्र, ज्यांनी विरोध केला ते माझे शत्रू. तर या भौतिक जगामध्ये नेहमी आपण अशा प्रकारे विभाजन करत असतो लोकांमध्ये, कारण हे भौतिक जग द्वंद्वाने बनलेलं आहे. परंतु वैकुंठामध्ये द्वंद्व नाहीये. मग तरी सुद्धा हे द्वारपाल अशा प्रकारे का वागतायत? आता मगाशी आपण चर्चा केली की तिथले पशु पक्षी यांची काय मनोभावना आहे. मग हे तर द्वारपाल आहेत, त्यांच्या मनामध्ये हा भाव आला कुठून? हे या चतुष्कुमारांना कळत नाहीये आणि म्हणून त्यांना राग येतो आणि ते म्हणतायत, आपापसामध्ये चर्चा करतायत की हे दोन जे आहेत ना, हे ढोंगी असले पाहिजे. हे खरे द्वारपाल नाही आहेत. खरे द्वारपाल जर असते तर यांनी आम्हाला अडवलंच नसतं. आणि मगाशी 6 दरवाजे आम्ही पार केले तेव्हा तर कुणी आम्हाला अडवलं नाही. तर हे नक्कीच द्वारपालांच्या वेशामध्ये ढोंगी लोक असले पाहिजे, अन्यथा असं होऊच शकत नाही. आणि तर त्या ठिकाणी तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की या भौतिक जगातील जे लोक आहेत त्यांच्यामध्ये हे द्वंद्व असतं. आणि म्हणून ते चतुष्कुमार म्हणतात की यांना आता, कारण हे या ठिकाणी राहायला योग्य नाहीये. यांनी अशा ठिकाणी जायला पाहिजे जिथे त्यांची मनोवृत्ती आहे, तिथे त्यांना तसं वातावरण मिळेल. म्हणून यांनी कुठे जायला पाहिजे? यांनी भौतिक जगतामध्ये जाणंच उचित आहे. आणि तात्पर्य प्रबंध की भौतिक जगतामधील जे लोक आहेत त्यांना 3 शत्रू आहेत. या 3 शत्रूंशी ते नेहमी झटत असतात. तर त्या ठिकाणी उल्लेख करतात, इच्छा, काम आणि राग, क्रोध, या 3 शत्रूंचं ते वर्णन करतात. आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंत म्हणतात, हम्म ज्यावेळी अर्जुन प्रश्न विचारतात, अथ केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुष अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजित. अर्जुन कृष्णाला प्रश्न विचारतात की भगवंता, अशी कोणती गोष्ट आहे असं वाटतं मला कोणी माझ्या ती गोष्ट करण्याची इच्छा नाहीये, परंतु असं वाटतं कोणीतरी मला बळजबरीने फोर्स करताय ती गोष्ट करण्यासाठी, नको असलेली गोष्ट करण्यासाठी. अनिच्छन्नपि वार्ष्णेय, माझी इच्छा नाहीये पाप करण्याची, परंतु असं वाटतं एक तो फोर्स आहे, एक वेग आहे जो मला आतून ते कार्य करण्यासाठी भाग पाडतो. मग या प्रश्न ऐकल्यानंतर भगवंत उत्तर देतात, हो अर्जुना, हा दुसरा तिसरा कोण आहे? काम आहे, काम. तर काम म्हणजे फक्त आपल्या इंद्रियाची इच्छा, इतर ज्याही इच्छा आहेत ज्या भगवंतांना बाजूला ठेवून स्वतः उपभोगण्याची जी आपली इच्छा आहे, त्या सगळ्या इच्छांचा समावेश काम या एका संज्ञेमध्ये आपण करू शकतो. कोणतीही इच्छा, तर ती भगवंतांना बाजूला सारून स्वतः इंद्रियवृत्ती करण्याची असेल तर ती इच्छा काम आहे असं आपण म्हणायला पाहिजे. तर हे सगळं झाल्यानंतर अत्यंत ठरवलं की यांना अशा ठिकाणी जाणं भाग आहे. आणि ज्यावेळी व्यक्तीचा इच्छा पूर्ण होत नाही काय होतं? इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारता. ज्यावेळी इच्छा पूर्ण होत नाही लगेच राग येतो आपल्याला. ज्यावेळी आपली मनासारखी गोष्ट झाली नाही लगेच राग तयारच असतो. आणि जरी इच्छा पूर्ण झाली तरी काय, काही वेळेनंतर तो इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद लोप पावतो, पुन्हा आपल्याला पश्चाताप होतो. तर म्हणून भौतिक जगामध्ये जरी आपली इच्छा पूर्ण झाली आणि नाही झाली तरी सुद्धा समस्या आहेच. तर म्हणून बेस्ट कॉलेज काय सांगितलेलं आहे, हे जे वेग आहेत यांना नियंत्रणात ठेवणंच सोयस्कर आहे. त्यांना पूर्ण केलं तरी सुद्धा समस्या, आणि रोखून ठेवलं तरी सुद्धा समस्या. मग आपण काय करतो? आपण त्यांना भगवंतांच्या संतुष्टीसाठी काय करतो? नियंत्रणामध्ये ठेवतो. आणि कृष्ण भावनाभाव पद्धतीने आपण त्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो. तर आता यांनी ठरवलं की या दोघांना कुठे पाठवायचंय आम्हाला? भौतिक जगतामध्ये पाठवावं लागेल.
आता हे जे दोन कुमार आहेत, सॉरी दोन द्वारपाल आहेत, ते सुद्धा घाबरले. त्यांना कळून चुकलं की अरे बापरे, खूप मोठी आपण अपराध झालेला आहे. असे वाटते लहान मुलं आहेत, परंतु हे तर सगळ्यात जुने ब्रह्मादेवांचे चार मुलं आहेत. जरी ते दिसायला खूप छोटे दिसत असतील, परंतु हे सगळ्यात वयोवृद्ध आहेत ते. आणि मग शेवटी ते विनंती करतायत, आणि त्यांच्या विनंतीमध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे. तर ते म्हणतात की जरी आम्हाला आता माहिती की आमचं अध योनीमध्ये पतन होईल, परंतु एक मात्र विनंती आहे आपल्याकडे, आणि ती म्हणजे काय? आम्ही कोणत्याही ठिकाणी जाऊ, आम्हाला भगवंतांची विस्मृती न होऊ, ही आमची एकच इच्छा आहे आपल्याकडे. तर बघा, शेवटी ते द्वारपाल आहेत, साधारण व्यक्ती नाही, ते भगवंतांचे द्वारपाल आहेत. तर म्हणून काय प्रार्थना करतायत? ठीक आहे, जे काही झालं त्याचा मला पश्चाताप आहे, परंतु एक विनंती मात्र आहे की भगवंतांचं विस्मरण आम्हाला न होऊ. आणि भगवंतांचं जर विस्मरण झालं नाही, तर मग काय? आपण बघतो, ज्यावेळी चित्रकेतू राजांना शाप मिळतो पार्वती देवींचा, की तुला सुद्धा राक्षसाच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागेल, कारण त्यांनी महादेवांना उपदेश दिला. असले ते महादेवांना बघून, आणि पार्वती देवीने त्यांना शाप दिला, आणि पुढे तेच वृत्रासुर म्हणून जन्माला आले. आणि हे सगळे झाल्यानंतर चित्रकेतू महाराजांची प्रतिक्रिया काय होती? ते खाली आले आकाश मार्गातून, आणि पार्वती मातेंना त्यांनी वंदन केलं, आणि म्हटले, माते, जशी तुझी इच्छा आहे." आणि अपेक्षा होती की त्यांनी काहीतरी बोलावं, काहीतरी प्रतिकार करावं, की माझी काही चूक नव्हती. मी तर भगवान शिवांची महानता लक्षात घेऊन हसलो. माझा हसण्याचा उद्देश हे नव्हतं की त्यांचा उपहास करायचा आहे, की काय तुम्ही, परंतु त्यांची महानता बघून मी हसलो. तर कोणत्याही प्रकारचे जस्टिफिकेशन त्यांनी दिले नाही, की हे माते, तुम्ही असं कसं मला शाप दिला, माझी काय चुकी होती. नाही, हात नम्र केले आणि म्हटले, "ठीक आहे, जशी तुमची इच्छा." आणि मग तिथून ते गेल्यानंतर भगवान शिव म्हणतात की ही जे विष्णूंचे भक्त आहेत ना, त्यांचा हा खूप मोठा गुण आहे. नारायणे परा सर्वे न कुतश्चन बिभ्यति स्वर्ग अपवर्ग नरकेषु अपितुल्यार्थ दर्शन. या जे नारायणांचे भक्त आहेत, विष्णूंचे भक्त आहेत, हे कुठेही असू दे, यांना काही फरक पडत नाही, कारण त्यांचं चित्त कुठे असतं? भगवंतांच्या चरणी. नारायण परा न कुतश्चन बिभ्यति, त्यांना कसल्याही प्रकारचा भय वाटत नाही. तर परंतु या ठिकाणी जय विजय काय म्हणतात? आम्हाला विस्मृती होऊ देऊ नका, तेवढी फक्त तडजोड तुम्ही करा. तर इथून आपण सुद्धा हे लक्षात घेऊ शकतो की आपण जीवनामध्ये कशाही परिस्थितीमध्ये असू, आपण ही विनंती भगवंतांना करायला पाहिजे की भगवंता, तुमचं विस्मरण आम्हाला होऊ देऊ नका, बस. बाकी जीवनामध्ये जे चालायचं ते चालू द्या, ते चालणारच आहे. आपण काय त्याला थांबवू शकत नाही. कधी वर, कधी खाली, कधी अप, कधी डाऊन. तर जीवनाचा प्रवास असा आलेख आपला सरळ नसणार आहे कधी. जसं हृदयस्पंदन असतात, वर खाली वर खाली, तसंच आपल्या जीवनाचा ग्राफ सुद्धा कधी वर, कधी खाली. कधी आपल्याला भक्ती करायला प्रेरणा मिळते, कधी एकदम नकोसं वाटतंय, कधी जपमाळा करण्याची इच्छा होत नाही, कधी 64 माळा करण्याची इच्छा होते, कधी कधी उपवास करण्याची इच्छा होते, कधी कधी वाटतं अरे कशाला एकादशी आली. तर अशा प्रकारे आपण या भावनेतून जात असतो. परंतु एक गोष्ट मात्र आपण भगवंतांना नेहमी मागायला पाहिजे, आणि ती म्हणजे, भगवंत, तुमचं विस्मरण आम्हाला होऊ देऊ नका. तर अशा प्रकारे इथून आपण द्वारपाल जे आहे जय विजय यांच्याकडे शिकू शकतो. तर हे सगळं चाललंय, तोपर्यंत काय होतं? भगवान विष्णू जे तिकडे आहेत, स्वतः लक्ष्मी देवींसोबत या ठिकाणी येऊन पोहोचतात. बघा, भगवंतांची आता मनोभावना काय, ती आपण जरा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. भगवंतांना या प्रसंगाबद्दल काय वाटतंय? तर तत्क्षणी भगवंत तिथे उपस्थित, भगवंतांना कळलंय आता की लवकरच दोघं पार्टीमध्ये काय होणार आहे, काहीतरी गडबड चाललेली आहे. तर म्हणून आपण लवकरात लवकर जायला पाहिजे. तर तिथे भगवंत उपस्थित होतात. तर भगवंत उपस्थित होतात, आणि पहिल्यांदा भगवंत काय म्हणतात? पहिला शब्द भगवंत तोंडून निघतो की तुम्ही जी शिक्षा या दोघांना दिली आहे, ती मला मान्य आहे. आणि म्हणतात की हे माझे सेवक आहेत, म्हणून म्हणतात सेवकाने काही चुकीचं कार्य केलं असेल, तर ती चूक कुणाची आहे? ती मालकाची चूक आहे.
तर या सगळ्या घटनेचं दोषारोपण ते कुणावर करतायत? स्वतःवरती करतायत. बापरे बाप. भगवंतांचे बघा विचार काय. भगवंत असं नाही म्हणत की हा हे दोन नालायक, या लोकांनी असं केलं, त्यांनी असं करायला नको होतं. पहिली गोष्ट म्हणतायत की कारण ते माझे सेवक आहेत म्हणून त्यांनी जे काही चूक केली त्याचं दोषारोपण त्याला मी कारणीभूत आहे. आणि पुढे चालून ते खूप सुंदर म्हणतात की माझ्या मनामध्ये ब्राह्मणांबद्दल किती आदर आहे, आणि हे एवढं सगळं माहित असून देखील तुमच्यासारख्या श्रेष्ठ ब्राह्मणांना, ब्रह्मचार्यांना त्यांनी अशा प्रकारे वागणूक दिली. तर मला तुम्ही जे काही यांना पनिशमेंट दिलेली आहे ती मला मान्य आहे. आणि त्या ठिकाणी भगवंतांचं ते सौंदर्य बघून जे चतुष्कुमार आहेत ते अगदी भारावून जातात. कारण आजपर्यंत त्यांनी फक्त त्यांच्या वडिलांकडून ऐकलेलं असतं की नारायण कसे दिसतात, भगवंतांचं रूपाचं वर्णन त्यांनी फक्त त्यांच्या वडिलांकडून ऐकलेलं असतं. परंतु आज प्रत्यक्षामध्ये ते रूप बघण्याचं सौभाग्य त्यांना मिळालंय. आणि कधीच ती रागाची भावना मनातून निघून गेलेली आहे. उलट आता त्यांना पश्चाताप होतोय की अरे आपण उगाच भगवंतांच्या द्वारपालांना शाप दिलेला आहे. तर भगवंतांचे सौंदर्य लक्ष्मी देवीपेक्षाही जास्त उन्नत आहे, उच्च कोटीचं आहे, असं या ठिकाणी प्रसंगामध्ये म्हटलेलं आहे. पण आपण बघतो वृंदावनला ज्यावेळी कृष्ण असतात तर कृष्णांचं एक नाव काय आहे? मदन मोहन. एकदा जे मूर्तिमंत कामदेव आहेत भगवंतांची परीक्षा घेण्यासाठी आले आणि म्हणून भगवंतांनी त्यांनी बाणांचा वर्षाव केला. परंतु वर्षाव करण्याच्या अगोदरच भगवंतांकडे बघूनच त्यांचं धनुष्य खाली पडलं. आणि म्हणून भगवंतांना एक नाव मिळालं मदन मोहन. जे मदनाला पण मोहित करू शकतात ते आहेत मदन मोहन. परंतु पुढे आपण बघतो वृंदावन लीलेमध्ये जे भगवान कृष्णांना पण मोहित करण्याचं सामर्थ्य ठेवतात ते कोण आहे? राधा राणी. आणि म्हणून राधाराणीचं नाव आहे मदन मोहन मोहिनी. तर मग या ठिकाणी का वर्णन आलंय की या ठिकाणी राधाराणींचं जे सौंदर्य आहे ते लक्ष्मी देवीपेक्षा जास्त आहे. तर या ठिकाणी तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की भगवंत सुद्धा भक्तांच्या मूड प्रमाणे, भगवंत जे भक्त असतात त्यांच्या भावाप्रमाणे अशा प्रकारे तडजोड करत असतात. तर जे वृंदावनामध्ये भक्त राहतात त्यांची अपेक्षा काय असते? त्यांना राधाराणींना सर्वश्रेष्ठ बघायचंय. आणि म्हणून वृंदावनामध्ये राधाराणी कोण आहेत? मदन मोहन मोहिनी. परंतु जे वैकुंठातले भक्त आहेत त्यांना नारायणांना सर्वश्रेष्ठ बघायचंय. तर म्हणून या ठिकाणी नारायणांचं जे सौंदर्य आहे ते लक्ष्मी देवीपेक्षाही उच्च कोटीचं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी जे थोर कुमार आहेत त्यांनी बघितलं की भगवंताचं सौंदर्य काय. आणि जसं भगवंतांना चरणांना प्रणाम करायला लागले तेवढ्यात एक आश्चर्यकारक घटना घडली. काय घडलं? तर ब्रह्माजी सांगतायत तस्यारविंद नयनस्य पदारविंदम पिंजल्कमिश्र तुलसी मकरंद वायू अंतर्गत स्वविवरेण चकार तेषां संक्षोभम अक्षरदुषाम अपि चित्ततंगो. तर चार कुमार यांनी भगवंतांच्या चरणांकडे त्यांनी वंदन करण्यासाठी ते झुकले. पण तेवढ्यात काय झालं, भगवंताच्या चरणांपासून जे तुळशी पत्र आहेत, जे मंजिरी आहेत, त्यांचा जो सुगंध होता तो यांच्या नाकामध्ये प्रवेश केला. आणि त्या सुगंधामुळे त्यांच्या संपूर्ण बाह्य शरीरामध्ये आणि अंतर्गत स्वविवरेन दोन्ही गोष्टीमध्ये बदल घडला. तर काय बदल घडला? तर असं म्हटलेलं आहे की हे जे चार कुमार होते हे ब्रह्मवादी होते. तर ब्रह्मवादी म्हणजे काय? यांचं ध्येय काय होतं? जरी यांना माहिती होतं की भगवंतांचं रूप आहे, पण तरी सुद्धा यांची आसक्ती कोणाकडे होती? भगवंतांचं जे ब्रह्म ज्योती आहे, निराकार ब्रह्मज्योती, तिकडे यांची जास्त आसक्ती होती. तर अशा लोकांना ब्रह्मवादी म्हटलं जातं. ज्यांना माहिती असतं की भगवंतांना रूप आहे पण तरी देखील त्यांचा प्रेफरन्स काय असतो? ब्रह्मज्योती. कारण त्यांनी कधी भगवंतांच्या रूपाबद्दल पाहिजे तेवढं ऐकलं नसतं आणि बघितलं पण नसतं.
त्यामुळे त्यांची आसक्ती कुणाकडे, जे इम्पर्सनल निराकारवादी आहे रूप, तिकडे जास्त आसक्ती आहे. तर अशा लोकांना ब्रह्मवादी म्हटलं जातं. दुसरे आहेत मायावादी. तर मायावादी लोकांना प्रभुपाद म्हणायचे, मायावादी कृष्ण अपराधी. अपराधी म्हटलं आहे त्यांना कृष्णाचं. का बरं? तर मायावादी लोक हे म्हणतात की भगवंतांना रूप नावाची गोष्टच नाहीये. ते सरळ सरळ भगवंत ना रूप नाही असं त्यांचं प्रतिपादन असतं. तर म्हणून मायावादाबद्दल प्रभुपाद एवढे का त्यांना राग यायचा प्रभुपादांना. प्रभुपादाच्या तात्पर्यामध्ये वारंवार आपण संदर्भ बघतो की मायावाद्यांना प्रभुपादांनी खूप खूप कठोर शब्दामध्ये प्रताडणा केलेली आहे. का? कारण मायावादी तत्वज्ञानाचं प्रतिपादन करणं म्हणजे काय? भगवंतांना कसलाही रूप रंग नाहीये. आणि मग रूपच नाही तर मग सेवा कोणाची करायची? आणि जीवात्म्याचा मूळ धर्म काय आहे? सेवा करणं. तर हेच डोक्यात घालून बसलो की भगवंतांना रूपच नाही तर मग सेवा करण्याचा प्रश्नच उठत नाही. म्हणजे बघा, जी सर्वश्रेष्ठ धर्म आहे जीवात्म्याचा, जीवेर स्वरूप होय कृष्णर नित्य दास. आणि दास म्हणजे काय? सेवा. पण जर का आपण म्हटलं की अरे भगवंतांना रूप नावाची गोष्टच नाही, मग मी सेवा करायची कशाला? तर म्हणून जो सेवाची जी भावना आहे ती इथे नष्ट पावते. म्हणून मायावाद खूप घातक आहे. तर हे जे चतुष्कुमार आहेत हे ब्रह्मवादी होते. परंतु भगवंतांचं ते रूप बघून आणि भगवंतांच्या चरणांच्या तुळशीचा सुगंध त्यांनी ज्यावेळी घेतला, त्यांनी ठरवलं की असं वाटतं की भगवंतांच्या चरणांची सेवा करणं हे जास्त फायद्याचं आहे. त्या ब्रह्मज्योतीमध्ये काय ठेवलंय? निराकार प्रकाश. त्या प्रकाश पुंजामध्ये जाऊन आम्ही करणार काय? पण त्यापेक्षा बरं आहे की आपण आता भगवंताच्या चरणांना श्रेष्ठ स्थान देऊन त्यांची सेवा करूया. तर अशा प्रकारे चरतुष्कुमाराने ठरवलं की आपण आजपासून भगवंतांच्या चरणांचा आश्रय घेऊया. आणि शेवटी ते काय प्रार्थना करतात ते आता ऐकूया. तर चतुष्कुमार भगवंतांना प्रार्थना केली की असं वाटतंय जरी भगवंत बोलतायत की तुम्ही जे केलं ते योग्य केलं वगैरे वगैरे, परंतु भगवंत हे खरंच बोलतायत की भगवंत बरोबर आहे असं बोलतायत आम्हाला, ते त्यांना कळेना. आणि म्हणून ते आता प्रार्थना करत, म्हणून त्या भगवंता आम्हाला कळत नाहीये की आम्ही जे केलं ते योग्य केलं नाही केलं. परंतु या अपराधामुळे, कारण शेवटी तुमच्या द्वारपालांना आम्ही शाप दिलाय, आम्हाला तो हक्क नव्हता. एक साधू म्हणून आम्ही राग नाही दाखवायला पाहिजे होता. परंतु तरी सुद्धा मी रागावलो. ही आमची चूक आहे आणि शाप सुद्धा दिला. आणि तो पण तुमच्या पार्षदांना दिला, ही आमची चूक आहे. तर म्हणून या पुढे आम्ही अशी प्रार्थना करतो, आमचं कुठेही जरी पतन झालं आणि आम्ही नरक नरक लोकांमध्ये जरी सुद्धा आम्ही गेलो, तरी तुमची सेवा आमच्याकडनं घडत राहो, ही प्रार्थना करत आहे. आणि जर आपण बघितलं संपूर्ण भागवतांमध्ये जेवढे भगवंतांच्या श्रेष्ठ भक्तांच्या प्रार्थना आहे, त्या प्रार्थनामध्ये हा एक जो अंश आहे तो नेहमी असतोच. तो म्हणजे काय? भगवंता तुमच्या चरणांची सेवा आम्हाला मिळू द्या. तर म्हणून चतुष्कुमार सुद्धा तीच प्रार्थना करत आहेत की भगवंता आम्ही कुठेही जाऊ दे या अपराधामुळे, परंतु तुमच्या चरणांची सेवा आमच्याकडनं घडू देत. आणि तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात की व्यक्ती तीन गोष्टीने भगवंताची सेवा करतो, आपल्या शरीराने, आपल्या मनाने आणि आपल्या शब्दांद्वारे. आणि म्हणतात की पुढे चालून जरी आमचे जे शब्द आहेत नेहमी तुमच्या गुणानुवर्णनामध्ये लागावेत, अशी आम्ही आपल्याकडे याचना करत आहोत. आणि तात्पर्यामध्ये श्रीलप्रभुपाद खूप सुंदर लिहितात. म्हणतात की आपले हे जे कान आहेत ना, आपल्या कानाचं जे छिद्र आपण बघितलंय छोटस आहे. आणि याला जर आपण भरायचं ठरवलं तर एक छोट्याशा कापसाच्या गोळ्याने सुद्धा आपण हे भरवू शकतो. परंतु एक आश्चर्याची गोष्ट अशी आहे मित्रांनो, की हे आपले जे कान आहेत याच्यामध्ये कितीही आपण श्रवण केलं तरी असं एखादी सिग्नल येत नाही की आता कानांची कॅपॅसिटी पूर्ण झालेली आहे, आता श्रवण करू शकत नाही. असं होतं का? नाही होत. तर बेसिकली सांगायचा अर्थ आहे की हे जे कान आहे त्याचे जे छिद्र आहेत ना, ते आकाशासारखे आहेत. जसं आकाश कधीही संपूर्ण भरू शकत नाही. कितीही गोष्टी या अवकाशामध्ये आला तरीही कुठे ना कुठे जागा ही राहणारच. आणि म्हणून आपल्या कानाचे जे छिद्र आहेत ते सुद्धा त्या आकाशाप्रमाणे आहेत. आपण कितीही श्रवण केलं
तरी अशी वेळ येत नाही की आपले कान म्हणतात की आता आतमध्ये कॅपॅसिटी संपली, जे 64 GB मेमरी कार्ड होतं ते फुल झालं. नाही, असं होत नाही. बघा कसं भगवंतानी बनवलंय. तर आपण कितीही प्रकारे अमाप प्रमाणे भगवंतांच्या गुणगान कथांचं श्रवण करू शकतो. तर म्हणून या ठिकाणी हे चतुष कुमार ते सुद्धा हीच प्रार्थना करतात की भगवंता, नेहमी तुमच्या गुणांचं वर्णन आमच्या वाणीने होऊ द्या. आणि हेच चतुष कुमार आहेत, यांना सुद्धा जे भागवतम आहे, यांनी सुद्धा श्रीमद भागवतम ऐकलं. कुणाकडनं? ते संकर्षण देव आहेत यांच्याकडनं सर्वप्रथम यांनी भागवतम ऐकलं. आणि पुढे येऊन त्यांनी तेच श्रीमद भागवतम सांख्यायन ऋषी यांना दिलं. सांख्यायन ऋषींनी पराशर यांना दिलं. पराशर यांच्याकडून मैत्रेय. तर अशा प्रकारे हे सुद्धा जे श्रीमद भागवत आपण वाचतोय, हे चतुश्लोकी 4 श्लोकांच्या रूपामध्ये चतुष्कुमार यांना मिळालं. आणि मग त्यांनी सुद्धा ते पुढे त्याचं प्रतिपादन केलेलं आहे. तर या ठिकाणी आपण विराम घेऊया. तर आज आपण चर्चा केली कशा प्रकारे. पहिल्यांदा आपण बघितलं ब्रह्माजींचे जे पुत्र आहेत चतुष्कुमार, त्यांची जी अवज्ञा झाली त्यांच्याकडनं, याला प्रभुपादांनी काय कारण दिले आपण ते बघितलं. नंतर आपण बघितलं कशा प्रकारे चतुष्कुमार यांचा प्रवास वैकुंठामध्ये ते आले. वैकुंठामध्ये जे पशु पक्षी आहेत, प्राणी आहेत, तिथे राहणारे जे लक्ष्मी आहेत, त्यांची मनोभावना काय ती आपण बघितली. नंतर कशा प्रकारे जय विजय यांना शाप मिळाला, त्यांनी यांना थांबवलं. म्हणून कशा प्रकारे भगवंतांची मनोभावना आपल्याला कळली की भगवंत स्वतःच्या सेवकांची जी चूक झाली ती स्वतःवरती घेतात आणि म्हणतायत की जसं कुष्ठ, समजा शरीरामध्ये जर कुष्ठरोग झाला असेल, तर ज्या भागाला कुष्ठ झालेला आहे तो भाग कापून टाकावा लागतो. तसंच माझे जरी हे सेवक असले तरी सुद्धा त्यांना दूर सारायला मी तयार आहे. हे भगवंत त्यांना प्रार्थना देखील म्हणतात, एक विनंती पण करतात. जरी तुम्ही यांना पाठवतायत मृत्यू लोकामध्ये, तरी सुद्धा लवकरात लवकर हे माझ्याकडे येतील अशी तुम्ही काहीतरी तडजोड करा. आणि पुढे चालून ते जय यांना देखील म्हणतात की जरी मी यांचा चतुष्कुमारांचा हा शाप निष्प्रभ करू शकलो असतो, परंतु तसं मी करणार नाही. कारण एकदा जय यांनी काय केलं होतं, लक्ष्मीदेवींना सुद्धा थांबवलं होतं आत जाण्यापासून. आणि मग तेव्हा लक्ष्मीदेवींनी सांगितलं की तुमचा दोघांचा ऱ्हास होईल. तर अशा प्रकारे भरपूर गोष्टी एकत्र येऊन जय विजय यांना हा शाप मिळालेला आहे. कधी कधी भगवंतांची कुस्ती करण्याची इच्छा असते वैकुंठामध्ये, पण आता कुस्ती मारामारी कुणासोबत करणार. तर म्हणून तिथं ते शक्य नाही, म्हणून भगवंत आपल्याच पार्षदांना खाली पाठवतात. मग जो वीर्य रस आहे त्यांच्यासोबत अनुभव करतात. तर ही जी काही घटना झाली यामध्ये भगवंतांची सुद्धा एक इच्छा होती, ते आपण बघितलं. नंतर आपण बघितलं की आपण भगवत धामाचं वर्णन ऐकायला पाहिजे. कारण जर आपण वर्णनच ऐकणार नाही तर तिथे जाण्याची इच्छा आपली होणार नाही. आणि त्याचसोबत एक परफेक्ट प्लान सुद्धा आपल्याकडे असला पाहिजे. आणि तो प्लान म्हणजे काय? आपली साधना. आणि ब्रह्माजीची शोकांतिका सुद्धा आपण बघितली. ब्रह्माजी म्हणतात एवढं सगळं चांगलं वर्णन आहे आध्यात्मिक जगताचं, पण तरी सुद्धा बहुतांश लोक ते ऐकत नाहीत. उलट त्या जगातील जे विषय आहेत, नको असलेले विषय, त्याबद्दल चर्चा करत असतात. आणि म्हणून आपण ते जर करत राहिलो तर काय होईल, आपली मती, इंटेलिजन्स जे आहे, विवेक बुद्धी आहे ती नष्ट पावेल आणि आपला ऱ्हास होईल. आपण शेवटी जे अंधारमय जगत आहे, नरक लोक, तिथे आपण एकले जाऊ. असं व्हायचं नसेल तर आपल्याला काय करावं लागेल, भगवंतांचे जे गुणगान आहे धामाचं ते सुद्धा ऐकावं लागेल. आणि नंतर आपण बघितलं कशा प्रकारे भगवंत हे मदन मोहन आहेत आणि राधाराणी या मदन मोहिनी का आहेत. तर वृंदावनाचा मूळ वेगळा आहे, वैकुंठचा मूळ वेगळा आहे. आणि शेवटी आपण बघितलं कशा प्रकारे जे ब्रह्मवादी होते चतुष्कुमार, ते आता भगवत भक्त भगवंताच्या चरणांचा सेवा करण्याचा निर्णय घेतात. आणि शेवटी आपण बघितलं कशा प्रकारे ते प्रार्थना करतात की जरी आम्ही कुठेही जाऊ देत, आम्हाला तुमची सेवा आमच्याकडनं हो, ही आम्ही विनंती करतो. हरे कृष्णा. तर या ठिकाणी मी विराम घेतो. कुणाचा काही प्रश्न असेल तर विचारू शकता.
आहे प्रश्न एखादा? रोजी नाहीये प्रश्न. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद चतुष कुमारांच्या बद्दल आणि त्यांची जी काही त्यांचा जो वैकुंठचा प्रवास आहे तर त्याबद्दल खूप सुंदर पद्धतीने सुरुवातीला तुम्ही ते जे जेलचं वर्णन दिलं, प्रभूजींनी सांगितलेलं की आपलं हे अस्तित्व सुद्धा एका जेलमधल्या अस्तित्वाप्रमाणेच आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला इतर ठिकाणांची सुद्धा माहिती पाहिजे आणि त्यासाठी आपण जसं यात्रेचं उदाहरण दिलं तर तशा पद्धतीने आपण नवीन ठिकाणी किंवा बाहेर कुठल्या प्रकारचं जीवन आहे तर ते पाहिलं पाहिजे. त्यासाठी आपण श्रवण केलं पाहिजे आणि त्यामधून खूप सुंदर अशा प्रकारचे लेसन्स आज आपण आपण आम्हाला दिलेत. त्याबद्दल सर्वांच्या वतीने आपण प्रभूजींचे आपल्या पारंपरिक पद्धतीने 3 वेळेस हरिबोल करून आपण त्यांचे आभार व्यक्त करूयात. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय, श्रील प्रभुपाद की जय.